दोघांकडून जखमी केल्याच्या प्रकरणामध्ये चौघांची निर्दोष मुक्तता ॲडव्होकेट अल्लाद अंदोरे आणि आनंद अंदोरे यांनी केली। सोलापूर येथील कर सल्लागार नईम बाबालाल पटेल वय 43, आई रेहाना पटेल वय 63 यांना विटेन आणि लाथाबुक्क्यानं मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी इलियास इब्राहिम शेख वय 68, शमशाद इलियास शेख वय 62, सालिद शेख वय 32 आणि मयोद्दीन शेख वय 28 राहणार गजानन नगर मजरेवाडी सोलापूर यांची प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी.जी. कंकरे यांनी निर्दोष मुक्तता केली। यात हकीकत अशी की फिर्यादी नईम पटेल आणि आरोपी इलियास शेख यांची घरं गजानन नगर मजरेवाडी येथे समोरासमोर असून पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून त्यांनी एकमेकांना शिवीगाळ केली। यावेळी त्यांचा मुलगा साजिद शेख हा त्यांचा मित्र मयोद्दीन शेख यांच्यासह तिथे आला। नईम पटेलला हाताने लाथाबुक्क्यानं मारहाण केली। यावेळी नईम यांची आई रेहाना पटेल यांनी नईम यांना सोडवण्याचा प्रयत्न केला असता साजिद शेख, शमशाद शेख यांनी रेहाना पटेल यांना रस्त्यावरील ड्रेनेजच्या चेंबरवर ढकलून पाडल्यानं त्यांच्या उजव्या पायाच्या मांडीचं हाड मोडले। जखमी नईम आणि रेहाना पटेल यांनी सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार घेऊन त्यांच्या पायाची शस्त्रक्रिया केली। अशा आशयाची फिर्याद कर सल्लागार नईम पटेल यांनी विजापूर नाका पोलीस ठाणे सोलापूर येथे चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता। सरकार पक्षातर्फे यामध्ये 7 साक्षीदार तपासण्यात आले, तथापि 2 भिन्न वैद्यकीय प्रमाणपत्र संशयास्पद असून फिर्यादींना आरोपींना पूर्व वैमन नसल्यामुळे खोट्या खटल्यात गुंतवल्याचा युक्तिवाद आरोपींचे वकील ॲडव्होकेट अल्लाद अंदोरे यांनी केला आणि तो ग्राह्य धरून 4ही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। सोलापुरात गाजलेल्या या खटल्यात आरोपींचा बचाव ॲडव्होकेट अल्लाद अंदोरे, ॲडव्होकेट अथर्व अंदोरे यांनी केला, तर सरकारतर्फे ॲडव्होकेट सार्थक चिवरी यांनी काम पाहिलं।